मुक्ता, हे आकाश किती मोठे आहे. हो सोपान दादा, परंतु या आकाशापेक्षा परमेश्वर मोठा आहे. दादा, खरंच या सर्व चराचरात व्याप्त असलेला परमात्मा किती महान आहे. ज्ञानदेवा, परमेश्वराचे नाम आकाशापेक्षाही मोठे आहे. दादा, आपणास हे लोक गावामध्ये प्रवेश करण्यास का बरे प्रतिबंध करतात? मुक्ता, हे लोक आपला संन्यासाची पोरं म्हणून तिरस्कार करतात. मुक्ता, सोपाना, आपणास या जागी देवाच्या चिंतनासाठी किती एकांतवास लाभला आहे. आपण यासाठी त्या परमेश्वराचे उपकार मानावे. दादा, खरंच उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, वर्णावर्ण, जाती धर्म हा भेद परमेश्वरानेच केला आहे का? नाही सोपाना, जाती धर्म, वर्णावर्ण, उच्च नीच हा भेद परमेश्वराने मुळीच केलेला नाही. तो परमेश्वर सर्व प्राणी मात्रांमध्ये समत्वाने नांदत आहे. आज मधुकरीला कोण जाणार आहे? राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ज्ञानदादा, खूप भूक लागली आहे रे. ज्ञानदादा, लवकर मधुकरी आणतोस का? ठीक आहे. मुक्ता, सोपाना, मी लवकर भिक्षाटन करून येतो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. अरे 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 अरे, शिव 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 शिव. सकाळी सकाळी या संन्याशाच्या कार्ट्यानं थोबाड दाखवलं. अहो विसोबा काका, काय झाले? अरे, तुला पाहणे अपशकुन आहे. लवकर जा इथून. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. अरे ज्ञान्या, तुला भिक्षा मिळाली आहे का? होय काका. आण ती झोळी इकडे. आता माती खा, माती. आता मुक्ताला व सोपानाला जेवायला काय देऊ मी? अरे ज्ञाना, उदास नको होस, रडू नको ज्ञाना. अरे दादा, विसोबा काका माझ्यावर खूप रागावले. शांत हो ज्ञाना, शांत हो ज्ञाना, रडू नकोस. दादा, मुक्ताला व सोपानास खूप भूक लागली आहे. आता काय द्यावे त्यांना खायला? अरे ज्ञाना,
आपल्या पांडुरंगाचीच इच्छा असेल आपला आज उपवास घडावा. देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, देव ठेवील तैसे रहावे, तैसे रहावे, तैसे रहावे. सोपान दादा, आळंदीतील काही लोक आपणास का त्रास देत आहेत? चल आपण ज्ञानदादाची समजूत काढूया. चल चल मुक्ता, ज्ञानदादा दुःखी आहे. दादाला आपण धीर द्यायला हवा. ज्ञानदादा, टाटी उघड. उघडणारे दादा, का बरं दार बंद करून बसला आहेस? दादा, तू जर दुःखी होऊन बसलास तर आम्हाला तुझ्याशिवाय कसं बरं राहावेल? ज्ञानदादा, तुला लोकांनी त्रास दिला म्हणून तू टाटी बंद केली आहेस का? परंतु दादा, तू योगी आहेस. तू या सामान्य जणांचा अपराध सहन केला नाही तर त्यांना ज्ञानाचा मार्ग कोण बरे दाखवणार? दादा, हे विश्व अग्नी झाले तर आपण पाणी व्हावे. दादा, या अज्ञानी लोकांच्या शब्दामुळे आपणास दुःख झाले तरी देखील आपण या सामान्य लोकांना सन्मार्ग दाखवला पाहिजे, कारण त्यांना पाप पुण्याची जाणीवच होत नाही. आपल्या उपदेशाविना ह्या अज्ञानी जीवांचे कल्याण होणार नाही, म्हणून त्यांना आपण उपदेश केला पाहिजे. असे टाटी बंद करून नाही चालायचे ज्ञानदादा. जर तू टाटी बंद करून बसलास तर या जगातील अज्ञान अंधकार कोण दूर करेल? आई जर लेकरांवर रागवून बसली मग त्या लेकरांचा सांभाळ कोण करेल? म्हणून दादा, तू टाटी उघड. जीवदातानी चाविली, कोणी बत्तीशी पाडिली. जीव जर दातानी चावली तर कोणी दात पाडतं का? नाही ना. मग हे संपूर्ण जग आपलंच आहे म्हणून त्यांनी दिलेल्या त्रासाला रागावून बसायचं का? दादा, हे संपूर्ण विश्व देवस्वरूप आहे, तर मग आपण देवावरच रागवणार का? नाही नाही, माझा दादा नाही रागवणार. ज्ञानदादा, टाटी उघड. माझा दादा पावन मनाचा योगी आहे. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, साई अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. मुक्ता,
आज तू बहिणीच्या हक्काने आपल्या मोठ्या दादाचे दुःखही तू शमविले आहेस. आज तू माझी आई होऊन माझी समजूत काढली आहे, तर गुरु होऊन मला उपदेशही केला आहे. खरंच माझी बहीण मुक्ता खूप महान आहे. मुक्ता, सोपाना, ज्ञानदेवा, निवृत्ती. बाळांनो, आज गावात तुम्हाला भिक्षा नाही मिळू दे. मग काय खाल्लं रे लेकरांनो आज? काही नाही काका, आज आम्ही पोटभर पाणी पिले. हा, आम्ही वाट पाहत होतो. आमचे भुजलिंग काका आम्हाला खायला घेऊन येतील. बाळांनो, मी उशीर केला का रे? माफ करा मला. नाही काका, आमच्यासाठी तुम्हालाही किती त्रास होतो. अरे लेकरांनो, विठ्ठलपंत हे माझे मित्र होते आणि माझ्या मित्राची बाळ ती माझीच ना. मग मी तुम्हाला वेळेवर खायला द्यायला नको का? चला बसा सर्वांनी जेवायला. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. भोजलिंग काका त्यासी सांभाळी कृपाही. भोजलिंग काका त्यासी सांभाळी कृपाही. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्ताबाई. 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 What a wonderful performance. The confidence shown by our junior KG children is truly praiseworthy. Let us appreciate them with a big round of applause.